नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिका तुम्हाला आवडते का? जर उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आनंदी या मालिकेच्या अपडेट आज आपण जाणून घेऊया. आता आनंदी इकडे घर सोडून गेलेली असते म्हणून पृथ्वी तिला शोधायला गेलेला असतो, पण आनंदी पृथ्वीच्या हाती लागतच नसते. पण इकडे आता आरती आणि आर्चीने ज्यावेळेला पिंट्याला फोन केलेला असतो त्यावेळेला कळतं की आनंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आनंदी रक्ताच्या धारोळ्यामध्ये पडलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये काहीही दाखवतात. इकडे आनंदीच्या म्हणजेच तिथे एक मुलगी रक्ताच्या धारोळ्यामध्ये पडलेली असते आणि तिच्या तोंडावर रुमाल टाकलेला असतो. अगदी हुबेहूब आनंदीच्या साडीसारखी साडी तिच्या अंगावर असते आणि अक्षरशः इकडे आरती आणि आर्चीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे आता युगंधरला सुद्धा ज्यावेळेला माहीत होतं की आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यावेळेला युगंधर खूप घाबरलेला आहे. आता इथे युगंधरचं आनंदीवरचं प्रेम दिसत आहे आणि आता युगंधर समोर आनंदीसाठी एक चॅलेंज सुद्धा उभं राहणार आहे, ते आपण पुढे पाहूया. इथे आता युगंधर ज्यावेळेला आनंदीला म्हणजेच त्या रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहतो त्यावेळेला युगंधरचं मन अस्वस्थ होतं, जणू काही तो हादरूनच गेलेला असतो. आता इकडे पिंट्या म्हणत असतो, लवकर या इकडे, लवकर या, खूप रक्त येत आहे तिच्या डोक्यातून, खूप म्हणजे खूपच, अगदी थोडा वेळ झाला तर ती हे जग सोडून जाऊ शकते. आता इकडे युगंधर काय करतो, अवस्था पिंट्याची आणि तिथे पडलेल्या त्या मुलीची पाहून पटकन डॉक्टरांना फोन करतो आणि ॲम्ब्युलन्स पाठवायला सांगतो. तर प्रेक्षकांनो, इथे जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे मेलेल्या मड्यावरचं लोणी साठणं म्हणतात ना, तसंच या विद्याधर आणि शलाकाने डाव साधलेला आहे. ज्यावेळेला ह्या दोघांना ही बातमी मिळते त्याच वेळेला हे दोघं युगंधरचा फायदा घ्यायचा ठरवतात. तर प्रेक्षकांना, युगंधरची चाल काय असते की शत्रूला कधीही आपला वीक पॉईंट सांगायचा नाही किंवा त्याच्यासमोर कधीही आपण आपलं दुःख मांडायचंच नाही. तर आता नेमकं इथे झालेलं आहे तसंच. आता आनंदीला अशा अवस्थेमध्ये पाहून युगंधर पूर्ण हादरून गेलेला असतो आणि याचाच फायदा ही शलाका आणि विद्याधर घेणार आहेत. ते म्हणजे कसं, आता इकडे आनंदीच्या डोक्यातून भराभर रक्त व्हायला लागलेलं असतं आणि त्यासाठी डॉक्टर एक उपाय सांगतात की मेडिकलमध्ये एक पट्टी मिळते, ती पट्टी जर तिच्या डोक्याला बांधली तर रक्त तात्काळ तिचं थांबू शकतं. आता युगंधर आर्ची ती पट्टी घेण्यासाठीच मेडिकलमध्ये जातात. त्याच वेळेला ही बातमी शलाकाच्या हाती लागलेली असते की आनंदीचा जीव या पट्टीमुळे वाचणार असतो. याच गोष्टीचा फायदा ही शलाका आणि हा विद्याधर घेतो आणि हे दोघे अगोदरच त्यांचा माणूस पाठवून त्या सगळ्या पट्ट्या आसपासच्या मेडिकलमधून एकत्र करतात आणि गायब करतात. युगंधर आरती अगदी वेड्यासारखीच या पट्ट्या शोधायला लागलेल्या असतात, पण ती पट्टी कुठेच मिळत नाही. इकडे युगंधर आता खूप घाबरलेला असतो की त्याला काही कळतच नसतं की नेमकं काय करावं. अचानक ॲम्ब्युलन्स सुद्धा तिथे पोहोचत नाहीये आणि जी पट्टी डॉक्टरांनी सांगितली आहे ती सुद्धा मला मिळत नाहीये. नेमका हा काय प्रकार आहे? अशा विचारांमध्ये तो असतो. तेवढ्यातच पाठीमागून एक आवाज येतो की मला तुला याच काळजीमध्ये बघायचं होतं आणि तुला जी हवी आहे पट्टी ती मीच गायब केली आहे. आता युगंधर मागे वळून पाहतो तर काय, विद्याधरच हे बोलत असतो. आता विद्याधरला असं म्हणताना पाहून युगंधर म्हणत असतो, मला अपेक्षाच होती की हे सगळं तूच केलं आहेस. तुमच्या दोघांच्या शिवाय हे कोणीही करणार नाही याची खात्री मला होती. आता शलाका आणि विद्याधर एखाद्या जनावरासारखेच हसायला सुरू करतात आणि युगंधरची टिंगल करायला सुरू करतात. ते म्हणतात, आम्हाला सुद्धा तुला याच अवस्थेमध्ये बघायचं होतं. आता इकडे युगंधर म्हणत असतो, तुम्ही दोघांनी या सगळ्या पट्ट्या का बरं तुमच्याजवळ घेतल्या आहेत, काय कारण आहे? त्यावेळेला शलाका म्हणते, मी सगळ्या पट्ट्या तुला द्यायला तयार आहे युगंधर, पण त्या बदल्यात तू माझे एक काम केलं पाहिजेस. आता इथेच युगंधर समोर पुन्हा ते चॅलेंज उभं राहिलं आहे. ते म्हणजे याआधी सुद्धा मुलांनी अट ठेवली होती की एकतर आम्हाला निवडा म्हणजेच मुलं निवडा किंवा आनंदीला निवडा. आता ह्या शलाकाने सुद्धा हीच अट युगंधर समोर ठेवलेली आहे की तुला या पट्ट्या घेऊन आनंदीचा जीव वाचवायचा आहे की तुला तुझ्याबरोबर काम करण्यासाठी पृथ्वी हवा आहे. आता शलाका म्हणत असते, तुला जर आनंदीचा जीव या घटकेला वाचवायचा असेल तर या कागदांवर सह्या कर. आता युगंधर म्हणतो, कसले कागद आहेत, यावर कसल्या सह्या करायच्या आहेत? त्यावेळेला शलाका म्हणत असते की हे कागद आहे, त्यामध्ये असं लिहिलं आहे की पृथ्वी तुझ्या कंपनीमध्ये नाही तर आमच्याबरोबर पार्टनरशिप घेऊन काम करणार आहे आणि त्यासाठी तुझी संमती आहे. आता इथे युगंधरला पुन्हा एक
कोडं पडलेलं असतं की जर त्या कागदावर सही केली तर पृथ्वी पुन्हा कधीही युगंधरच्या जवळ येणार नाही आणि त्याच्याबरोबर कामसुद्धा करणार नाही आणि हे युगंधरला अजिबात नको असतं. पण आता एकीकडे आनंदीचा जीव वाचवायचा असतो आणि एकीकडे पृथ्वीसुद्धा हवा असतो. आता इथे युगंधर नेमकं काय करणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की युगंधरचा आनंदीवर सुद्धा जीव आहे आणि युगंधरला त्याची मुलं सुद्धा हवी आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे युगंधर पुन्हा आता काय निवडेल बरं? मुलं निवडेल की आनंदी निवडेल? आणि इकडे आता ॲक्सिडेंट झालेली जी मुलगी आहे, जिच्या तोंडावर कापड टाकलं आहे, तिच्या तोंडावर खूप जखमा झालेल्या आहेत, चेहरा ओळखीस येत नाही, ती मुलगी खरंच आनंदी असेल का कोणी दुसरीच असेल? हा सुद्धा ट्विस्ट मालिकेमध्ये ठेवला आहे. पण इथे पुढील प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, युगंधर, आरती आणि आर्ची ज्या वेळेला त्या घटनास्थळी पोहोचतात त्यावेळेला पिंट्या अक्षरशः युगंधरला म्हणत असतो, मालक साहेब तुम्हाला यायला वेळ झाला आहे, कारण आपली आनंदी जग सोडून निघून गेली आहे, आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली आहे. आता हे ऐकून मात्र युगंधरच्या पायाखालची जमीन सरकते, जणू काय तो स्वतःला हरवून बसतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. इकडे आर्ची आता काय करते, चिडलेली असते, रडत असते, युगंधरला म्हणत असते की मालक साहेब माझ्या आनंदी दिदीचा जीव फक्त तुमच्यामुळे गेला आहे, तिची ही अवस्था आज फक्त तुमच्यामुळेच झाली आहे. तर प्रेक्षकांनो, हा प्रोमो जबरदस्त दाखवला आहे. इकडे आता आनंदी जाऊ शकत नाही हे प्रेक्षकांना सगळ्यांनाच माहीत आहे. आता इथे एकच शक्यता आहे की जी ॲक्सिडेंट झालेली मुलगी आहे ती आनंदी नाहीच आहे. ज्यावेळेला ती बॉडी तपासली जाईल त्यावेळेला आता युगंधर आर्चीला कळणार आहे की ती आनंदी नाहीच आहे. खरं तर मला असं वाटत आहे की आनंदी अगदी सुखरूप आर्ची आणि युगंधरच्या हाती लागणार आहे आणि या विद्याधरचं सगळं प्लॅनिंग पुन्हा एकदा फ्लॉप होणार आहे. आनंदी सुखरूप घरी येऊन या विद्याधरचा चेहरा पाहण्यासारखाच होणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये जे काही आनंदीच्या ॲक्सिडेंटबद्दल दाखवलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच ॲक्सिडेंट आनंदीचा झाला असेल का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा.